ओम नमो नारायणाय. योग सद्गुरू विचारधारामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे विशुद्ध चित्त होऊन मोक्षासाठी जो अध्याय आहे तो भगवद्गीता 16वा अध्याय. भगवान महादेव पार्वतीला म्हणाले की सृजनशीलता चांगले व्यक्तिमत्व हे एक वरदान आहे. म्हणजे थोडक्यात बीइंग गुड इज अ रिवॉर्ड इन इटसेल्फ. बीइंग गुड इज अ रिवॉर्ड इन इटसेल्फ. त्याचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया. श्री भगवान कृष्णदेव अर्जुनाला समजावून सांगत म्हणाले, हे पार्था, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती म्हणजेच तत्वता परमात्म रूप जाणण्यासाठी परमात्म रूपात एकरूप होऊन ध्यानाची अखंड गाढ स्थिती म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थिती असं म्हणता येईल. आणि सात्विक दाढ इंद्रियाचे दमन, भगवान देवता आणि गुरुजींची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याप्रमाणे वेदशास्त्राचे पठण पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणाचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतःकरणाची सरलता. काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण. आता प्रिय भाषण अर्थात अंतःकरणाने व इंद्रियाने जसे निश्चित केले असेल ते जसेच्या तसे प्रिय शब्दाने सांगणे याचे नाव आहे. यालाच आपण म्हणतो सत्य भाषण. आपल्यावर अपकार करणाऱ्यांनाही न रागावणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकाविरुद्ध न शास्त्राविरुद्ध आचरण करण्यासाठी लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज. आता तेज म्हणजे थोडक्यात सांगतो अर्थात जिच्या प्रभावाने विषयसक्त व नीच प्रकृतीचे मनुष्य सुद्धा बहुधा अन्याय आचरण सोडून श्रेष्ठ माणसाच्या सांगण्याप्रमाणे चांगली कर्मे करू लागतात. त्या श्रेष्ठ माणसाच्या शक्तीला तेज असं म्हटलंय. क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या प्राणिमात्राच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियाचा विषयाशी संयोग झाला तरी माणसाची लक्षणे आहेत. त्या अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचेही निंदा वगैरे न करणे, सर्व त्याच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकाविरुद्ध व शास्त्राविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, सर्व दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या प्राणिमात्राच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियाच्या विषयाशी संयोग झाला तरी क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी. आता बाह्यशुद्धी म्हणजे थोडक्यात सांगतो इह परलोकीची सर्व विषयातील उपभोगाविषयीची आसक्ती नसणे. हे अर्जुना, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही माणसाची लक्षणे आहेत. हे पार्था, ढोंग, घमेट, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आला आहेस. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरी आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तो आसुरी प्रकृतीच्या समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर आहे. आसुरी स्वभावाने लोकप्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत, त्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही. उत्तम आचरण
असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे? या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्याचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्याची बुद्धी मंद आहे, असे सर्वावर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते दंभमान आणि मदाने युक्त असलेला मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. तसेच ते आमरणात असंख्य चिंताचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. शेकडो आशांच्या पाशाने बांधलेले गेलेले हे मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगासाठी अन्याय द्रव्यही प्राप्ताचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूलाही मी मारीन. मी ईश्वर आहे, मी ऐश्वर्य भोगणारा आहे, मी सर्व सिद्धीने युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेलो आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. मी यज्ञ करीन, दान देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकाराने भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महाअपवित्र नरकात पडतात. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमंडखोर लोक धन आणि मान याच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या ज्ञानाने पाखंडीपणाने शस्त्रविधीहीन यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकत असतो. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीत. मूढ म्हणजे काय? बघा, अशा लोकांविषयी भगवंत पश्चाताप करतात की यांना मनुष्य जन्म देऊन स्वतःच्या उद्धारासाठी स्वर सद्दी दिली असतानाही यांनी ती फुकट घालवली. जन्मताच उलट त्याहून अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाचे द्वारे अर्थात सर्व अर्थांचे मूळ नरक प्राप्तीचे साधन असलेले येथे काम, क्रोध व लोभ यांना नरकाचे द्वारे असं म्हटलंय. आत्म्याचा नाश करणारे अर्थात त्याला अधोगतीला नेणारे आहेत. म्हणूनच त्या तिन्हीचा त्याग करावा. हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या दारापासून मुक्त अर्थात काम, क्रोध, लोभादी विकारापासून सुटलेला पुरुष आपल्या कल्याणामध्ये आचरण करतो. आचरण करणे अर्थात आपल्या उद्धारासाठी भगवत आज्ञेप्रमाणे वर्तन ठेवणे हेच आपल्या कल्याणाचे आचरण आहे. त्याने तो परमगती मिळवितो, अर्थात मला येऊन मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्राचं प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे.